आळेफाटा नगरीत आपला व्यवसाय थाटण्याचा विचार करताय तर मग आता चिंता कसली? स्वप्नपूर्ती हाईट्स भाडे तत्वावर घेऊन येत आहेत गाळे व ऑफिसेस. 5 मजली इमारत, प्रत्येक मजल्यावर 1000 चौरस फूट व 823 कार्पेटचे बांधकाम क्षेत्र, प्रत्येक मजल्यावर स्वतंत्र शौचालय, दुसऱ्या मजल्यापासून अत्याधुनिक लिफ्ट सुविधा, नगर कल्याण व पुणे नाशिक महामार्गाची कनेक्टिव्हिटी, प्राईम लोकेशन. अधिक माहितीसाठी संपर्क सुरेश आर शिंदे 8169 48 68 39. तर मग विचार कसला करताय? आजच स्वप्नपूर्ती हाईट्स मध्ये आपल्या व्यवसायाची जागा निश्चित करा. मागे एक असा विषय झाला का स्नेहलताई आपल्या घरी आल्या, अचानक आल्याच्या नंतर स्नेहलताईंनी नाटकी रडू आणलं असं आरोप केला गेला. याबाबत तुम्ही काय सांगा? खरं तर तुम्हाला मी एक प्रामाणिकपणे सांगतो, स्नेहलताईला 2012 ते 2017 माझ्या वडिलांनी तिला उमेदवारी दिली आणि खरं तर त्यावेळेस माझी पत्नीसुद्धा त्यांच्याबरोबर राजुरी गाण्यातून उभी होती. वडिलांनी तिला एकदा लेख मानलं आणि तिला जिल्हा परिषदेमध्ये निवडून आणण्यासाठी खूप अतोनात कष्ट घेतले. आणि स्नेहलताई माझे वडील गेल्यानंतर अनेक वेळा आमच्या घरी आल्या. दुःखाचा प्रसंग होता. आम्हीसुद्धा राजकारणामध्ये 1-1.5 वर्ष सक्रिय नव्हतो, परंतु आता पक्षाने त्यांना उमेदवारी दिली आणि घरी आल्यानंतर वडिलांच्या फोटोला हार घातला. फोटोला हार घातल्यानंतर तिला साहजिकच दादांची आठवण आली. आमच्या घरामध्ये सर्वच माणसं त्यावेळी सगळ्यांच्या डोळ्यामध्ये पाणी आलं आणि ते भावनिक वातावरण होतं. खरं तर त्यावेळेस प्रचाराची सुरुवात होती. आमच्या घरी दादांच्या फोटोचं दर्शन घेतलं तिने. त्यानंतर स्वर्गीय रामूदादा यांच्या घरी जाऊन दर्शन घेतलं, स्वर्गीय राजाभाऊ यांच्या घरी जाऊन दर्शन घेतलं आणि प्रत्येकाचं एक कौटुंबिक संबंध असतात आणि त्यानुसार तिला त्या भावना जुन्या जाग्या झाल्या. आणि त्यानंतर मग काही गावातील लोकांनी का याचं राजकारण सुरू केलं. रडून मतं मागतात, मृत्यू झाल्यानंतर लोकांच्या कुटुंबामध्ये जाऊन तुम्ही वेगळ्या पद्धतीने प्रचार करता. ह्या ज्या काही टीका झाल्या, खरं तर मला त्याला उत्तर द्यायचं नाही, पण त्या विरोधकांना सुद्धा माझा एक सल्ला आहे. शेवटी कुटुंबातील व्यक्ती आमच्या गेली, आमच्या भावना आजही आम्हाला त्याच दाटून येतात. आम्ही सक्रिय पद्धतीने राजकारणामध्ये काम करत असतानासुद्धा गेले 1.5 वर्ष कुठल्याही पद्धतीने राजकारणामध्ये नव्हतो, परंतु आता आदरणीय अतुल शेठ बेनके यांच्या माध्यमातून या 3ही उमेदवारांना पक्षाने उमेदवारी दिली. आणि मग आपली एक वडील गेल्यानंतर एक नैतिक जबाबदारी का वडिलांनी आयुष्यभर स्वर्गीय माझे वडील धोंडूभाऊ शेठ पिंगट यांनी, आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब आणि खरं तर माझे वडील तालुक्यामध्ये वल्लभ शेठ बेनके साहेब यांचे कार्यकर्ते म्हणून ओळखले जायचे. आणि आदरणीय बेनके साहेबांनी सुद्धा आमच्या कुटुंबाला अनेक वेळा राजकारणामध्ये संधी दिली. वडील 3 वेळा मार्केट कमिटीला सदस्य म्हणून गेले, उपसभापती म्हणून त्यांनी काम केलं. माझी पत्नीसुद्धा पंचायत समिती सदस्य. हे सगळे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून आमच्या कुटुंबाला राजकीय जो वारसा सगळा निर्माण झाला. आणि मग ह्या सगळ्या परिस्थितीमध्ये बेल्ले गावातील काही लोकांनी एकत्र येऊन याच्यावरती पत्रकार परिषद घेतली. खरं तर मला त्यांच्याबद्दल काही बोलायचं नाही, परंतु बेल्ले गावाची संस्कृती चांगली आहे, बेल्ले गावामध्ये विचार चांगले आहे. आपल्या गावातील राजकारण 8 दिवसामध्ये ही निवडणूक संपून जाणार आहे. आपल्या गावाची बैठक चांगल्या प्रमाणे ठेवूया. विरोधकसुद्धा आपण राजकारण निवडणूक झाल्यानंतर एकत्र चहा प्यायला बसतो. ते सुद्धा सर्वजण माझे एक व्यक्तिगत जीवनातील मित्र आहेत. त्यांनासुद्धा मी आपल्या माध्यमातून एकच आवाहन करतो का ठीक आहे, त्यांनी टीका केली असेल, पण यापुढे सुद्धा आपण कुठल्याही प्रकारच्या अशा प्रकारच्या टीका करू नये, जेणेकरून आपल्या गावातील सर्वांमध्ये एक विस्कळीतपणा येईल. या प्रकारचं कुणीही वागू नका. आणि मी खरं तर आपल्या माध्यमातून जनतेला सुद्धा आवाहन करतो आणि जनतेचा सुद्धा आवाज आहे. या विभागातील 3ही सदस्य राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जे पक्षाने जे अधिकृत केलेत त्या सर्व उमेदवारांना घड्याळाच्या चित्रापुढील बटन दाबून आपण निवडून तर आणणारच आहे, परंतु आत्ता 3 दिवसापूर्वी आपल्या राज्याचे उपमुख्यमंत्री आदरणीय दादा विमान अपघातामध्ये गेले आणि संपूर्ण प्रचार यंत्रणा ठप्प झाली. प्रत्येक माता भगिनीच्या डोळ्यामध्ये अश्रू आले. खरं तर या राज्यामध्ये माता भगिनींचा खरा लाडका भाऊ अजितदादा होता आणि अजितदादांनी एक नाविन्यपूर्ण योजना या माता भगिनींसाठी आणली होती. खरं तर या महिलांचा लाडका भाऊ गेला आहे आणि प्रत्येकाच्या मनामध्ये आज एक खूणगाठ प्रत्येकाने बांधलेली आहे. दादा आपल्यामध्ये नसले तरी आपण मतरूपी आशीर्वादाने दादाला एक शेवटची खऱ्या अर्थाने भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करणार आहोत. खरं तर आपण मला आज या निमित्ताने जो खुलासा मागितला, तर गावामध्ये आपण सर्वजण एक आहोत. राजकारणामध्ये अनेक जण इकडून तिकडून जात असतो, परंतु आपले विचार जागेवर ठेवायचे. आपल्या कुटुंबाने, आपल्या वाडवडिलांनी जो आपल्याला वारसा दिला आहे तो आपण पुढं चालवायचा. आणि म्हणून मी या निवडणुकीपासून, आत्ता ह्या जिल्हा परिषदेच्या निवडणुकीपासून मी आता पुन्हा राजकारणामध्ये सक्रिय होणार नाही. या तालुक्याचे माजी आमदार अतुल शेठ बेनके साहेबांनी आमच्या कुटुंबावरती, आमचे वडील गेल्यानंतर जे दुःखाचा प्रसंग आला त्यावेळेस आम्हाला खऱ्या अर्थानं मदत करण्याचं किंवा आम्हाला धीर देण्याचं काम या कुटुंबाने केलेलं आहे. आम्ही सर्वजण आता राष्ट्रवादी काँग्रेस पक्षासोबत आहोत.